सुरू इकडं मोठा वरती ठेवलंय तिथं काढून. वरच्या दाताचं प्रेस करून द्यायचं दातावर. टक्का आवाज येतो बसल्याचा. बरोबर. सिंपल एकदम. कळणार नाही काय नाही काय नाही. आता खालचं सिक्रेट ट्रॅक्टर मला समोर आला पाहिजे. बंद कर थोडं. ते जे 6 तुला अलाइनर्स दिलेत वरचे आणि खालचे काढायचे तुला शिकवलेत. काढणं खूप सोपं, इझिली काढायचं. लावताना पण इझिली लावायचं. एका साईडने काढत यायचं, मग सेंटरला, मग परत दुसऱ्या साईडला असं व्यवस्थित काढायचं. काढताना घालताना गडबड करायची नाही. व्यवस्थित काढायचं, व्यवस्थित लावायचं. सुरुवातीला थोडं 2-3 दिवस तुला वेगळं जाणवेल, फोर्स जास्त असेल 2 दिवस, पण त्याच्यानंतर ते इझिली बसेल. जशी तुझी इम्प्रूव्हमेंट होईल दातांमध्ये. आता अलाइनर्स कधी घालायचं आणि कधी काढायचं मी तुला सांगतो. जेवताना, खाताना, पिताना अलाइनर्स काढून ठेवायचे. याच्यावर तू पाणी पिऊ शकतो. पाणी सोडून दुसरी कुठली गोष्ट असेल तर ते काढूनच करायचं. जेवढे तास अलाइनर्स तू वापरशील, मॅक्सिमम 20-22 तास वापरले पाहिजे दिवसातले. तुला फक्त जेवताना काढायचंय, ब्रशिंग करताना काढायचंय, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक काय घ्यायचं असेल त्यावेळेस काढायचं. थंड जर तुला पाणी घ्यायचं असेल, पाणी नॉर्मल घ्यायचं असेल ते चालेल, पण ते सोडून बाकी सगळं काढून करायचं. रोज त्याला व्यवस्थित क्लीन करायचं. आतमधून ब्रश फिरू शकतोस तू, क्लीन करून लावायचं. साधारण अलाइनर्स 10 दिवसानंतर आपल्याला बदलायचे. म्हणजे 10 दिवस हाच तू वरचा आणि खालचा सेट वापरशील, पुढचा सेट 10 दिवसानंतर वापरशील. रात्री झोपताना अलाइनर्स लावून झोपायचं. एकदम तुला बाहेर जाताना कोणाला समजणार नाही तुझी ट्रीटमेंट चालू आहे. एकदम ते दाताच्या कलरचं अलाइनर्स असतात. तू एकदा समोर स्माइल देऊ शकतो. स्माइल दे बघ, ते अजिबात जाणवत नाही. दाते एकदम व्हाईट वाजतात.